भारताकडून पाकिस्तानची सर्वात मोठी व्यापार कोंडी, पाकसोबतचा व्यापार बंद, आयात निर्यातीवरील बंदीनंतर फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सच्या ग्रे लिस्टमध्ये पाकला टाकण्यासह आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या 7 अब्ज डॉलर्सच्या मदतीलाही विरोध. पहलगाम हल्ल्यानंतर गृहमंत्री शहांचा राजीनामा न मागणाऱ्या विरोधकांची कीव येते. संजय राऊतांकडून इंडिया आघाडीच्या नेत्यांचा समाचार. सरकारच्या चुकांवर आवाज उठवण्याऐवजी पाठिंबा कसला देताय, राऊतांचा सवाल. नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावरून छगन भुजबळांचा सरकारला घरचा आहेर. मंत्री आणि अधिकाऱ्यांचं फक्त टेंडरवरती लक्ष. भुजबळांचा रोख महाजन आणि भुसेनकडे. राजकीय वर्तुळात चर्चा. कित्येक वर्ष मलाही मुख्यमंत्री व्हावं वाटतंय, पण तो योग काही जुळून आलेला नाही. मुंबईतील कार्यक्रमामध्ये अजित पवारांनी पुन्हा बोलून दाखवली मुख्यमंत्री होण्याची इच्छा. आईच्या मृत्यूनंतर बाळाच्या उपचारासाठी सरकारची मदत. तनिषा भिसेंच्या मुलीच्या उपचारासाठी सरकारकडून 24 लाखांची मदत. अमरावती जिल्ह्यामध्ये वर्षभरात 2 लाख शेतकरी कर्जासाठी सावकारांच्या दारी. मार्च अखेर 635 सावकारांकडून 255 कोटींचं कर्ज वाटप. हजारो अवैध सावकारांनी मनमानी व्याजानं वाटलं कर्ज. गोव्यातील प्रसिद्ध लईराई देवीच्या यात्रेदरम्यान चेंगराचेंगरी. 6 भाविकांचा मृत्यू तर अनेक भाविक जखमी. मुख्यमंत्री प्रमोद सावंतांकडून पीडित कुटुंबियांचं सांत्वन. जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीमध्ये शाहरुख खान 4थ्या स्थानी. शाहरुखची संपत्ती 7300 कोटी. एस्क्वायर मासिकाकडून यादी जाहीर. पहिल्या 3 स्थानांवरती अर्नॉल्ड, डेव्हेन द रॉक जॉन्स आणि टॉम क्रूज.